उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोडीचा प्रयत्न, महिलेनं नेमप्लेट काढून फेकली, संबंधित महिलेचा शोध सुरू। एखादी बहीण नाराज असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू, कुणी जाणीवपूर्वक केलं असेल तर तेही समजावून घेऊ, फडणवीसांची प्रतिक्रिया। शिर्डीत लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीसांची हजेरी, तर मुख्यमंत्री शिंदेंचा शिर्डी दौरा मात्र रद्द। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये संजय काका पाटलांविरोधात आंदोलन, कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करत शरद पवार गटाचं ठिय्या आंदोलन। मी शरद पवारांना गुरुदक्षिणा दिली, मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफांचं धक्कादायक विधान। हिम्मत असेल तर माझ्या विरोधात दापोलीतून निवडणूक लढवा, आमदार योगेश कदमांचं आदित्य ठाकरेंना आव्हान। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण, सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, मुंबई हायकोर्टाचे सरकारला आदेश। नागपूरमध्ये गोंडगोवारी समाजाचा विराट मोर्चा, आदिवासी आरक्षण पुन्हा बहाल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक। पिंपरी चिंचवडच्या पोलिसाला जयपूरमध्ये चिरडण्याचा प्रयत्न, फसवणुकीतील गुन्ह्याच्या तपासासाठी पिंपरी चिंचवड पोलीस जयपूरमध्ये दाखल। राजकोट किल्ल्याजवळ उभारणार शिवसृष्टी, मंत्री दीपक केसरकरांचा पुढाकार, तर शिवसृष्टीसाठी ॲक्शन प्लॅनही तयार। कोल्हापुरातील अंबाबाईचं दर्शन उद्या बंद राहणार, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मंदिराच्या स्वच्छतेचं काम हाती। टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। खेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस, जगबुडी नदीची पाणी पातळी इशारा पातळीवर। गोंदिया जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पावसाचा जोर, पुजारी टोला धरणाच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग। खराब वातावरणामुळे कोकणातील मासेमारी ठप्प, रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी बोटी किनाऱ्यावर, कोट्यावधीची उलाढाल ठप्प। रत्नागिरीतील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता पावसामुळे खचला, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला मात्र धोका। राजगुरुनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं वाया। समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा मच्छीमारीवर परिणाम, समुद्रात सध्या वादळी परिस्थिती असल्यानं मच्छीमारीला ब्रेक। साताराच्या ठोसेघर रस्त्यावर चारचाकी गाडी गेली दरीत, गाडीत 4 जण असल्याची माहिती, एका महिलेला स्थानिकांनी रेस्क्यू करून बाहेर काढलं। जळगावमध्ये रस्त्याला नदीचं स्वरूप, पावसाच्या पाण्यामध्ये रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल गेली वाहून। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाच्या पाण्यात रस्त्यावरील 2 दुचाकी आणि 1 सायकल वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर। आदिवासी विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या राज्यभर कामबंदाचा इशारा, आदिवासी विकास विभागामध्ये सक्षम अधिकारी असताना इतर विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केल्यानं अधिकाऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा। आणि नाशिक शहरात जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना करावी लागते तारेवरची कसरत। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत बातम्या 36 जिल्ह्यांच्या। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं तोडाफोडीचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे पास न काढता सचिव गेटने ही महिला मंत्रालयात पोहोचली, यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेतील मोठी चूक समोर आली आहे।
फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख पटली आहे। ही महिला दादरमधील एका सोसायटीतील रहिवाशी आहे। या महिलेचा इमारतीमधील लोकांच्या दारावर झाडू न मारतानाचा व्हिडिओ समोर आलाय। याआधी सुद्धा भाजप कार्यालयामध्ये जाऊन तिने दंगा केला होता। नागपुरातील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। अनेक मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला। यावेळेस पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। सिनेट निवडणुकीमध्ये आणखीन एक पेच उद्भवलाय। निकाल हाती येण्याआधी बोगस पोलिंग एजंट प्रकरणात अभविपने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगलीमध्ये विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारचा महाळ घालून आंदोलन केलं। शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द न केल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलाय। अहमदनगरच्या नेवासा फाट्यामध्ये 2 धनगर आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेतल्याचा संशय होता। मात्र हे दोन्ही आंदोलक पुलापासून 2 किलोमीटर अंतरावर नदीकाठी जिवंत सापडले आहेत। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुरंदर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाकडून 1 दिवसीय बंद पाळण्यात आला। बंदला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे।